पहा, लास्ट लेक्चरला आपण म्हणजे शेवटचं जे सेशन झालं होतं त्याच्यामध्ये आपण आपला 8th स्टँडर्ड मधला जनरल सायन्स या सब्जेक्ट मधला जो तिसरा चॅप्टर आहे, फोर्स अँड प्रेशर, बरोबर. फोर्स अँड प्रेशर या चॅप्टर मध्ये आपण सुरुवातीपासून जर बघितलं अगदी थोडक्यामध्ये, तर सुरुवातीला आपण फोर्स ही कन्सेप्ट समजावून सांगितली. म्हणजे बलाची व्याख्या कशी करता येते. म्हणजे कोणताही स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल, स्थिर वस्तू असेल, तर त्याला मोशन मध्ये आणायचं असेल तर बल लावणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं कोणताही ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल, ऑब्जेक्ट विच इज इन मोशन, टू स्टॉप द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड ऑल्सो टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करण्यासाठी फोर्स आवश्यक असतो. हे आपण बऱ्याचशा उदाहरणानंतर बघितलं होतं. त्यानंतर आपण कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, म्हणजे एखाद्या दोन वस्तूंवरती दोन वस्तू असतील आणि त्याच्यावरती फोर्स अप्लाय होत असेल, तर फोर्स अप्लाय होताना दोन्ही वस्तूंच्या मध्ये किंवा प्रत्यक्ष एका वस्तूने दुसऱ्या वस्तूवर फोर्स लावत असताना जर कॉन्टॅक्ट येत असेल, त्या दोन्हींच्या मध्ये कॉन्टॅक्ट असेल तर त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात, आणि जर कॉन्टॅक्ट नसेल तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. आपण याचे सोपी उदाहरणं सांगू शकतो. जर तुम्ही बंद असलेली गाडी ढकलत असाल तर त्याच्यामध्ये आपण ढकलताना त्या व्यक्तीचा हात आणि गाडी याच्यामध्ये संपर्क येतो, याचा अर्थ तिथं अप्लाय होणारा फोर्स हे कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आणि जर समजा झाडावरून पडणारं फळ असेल की जे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतं, तर तिथं कॉन्टॅक्ट नाहीये तर तो फोर्स अप्लाय होते. तर ही दोन उदाहरणं आपल्याला सोपी लक्षात ठेवता येतील, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्यानंतर आपण बघितलं होतं की बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स, म्हणजे टग ऑफ वॉरचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं, म्हणजे संतुलित बल आणि असंतुलित बल. ठीक आहे. तर आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो नेक्स्ट पॉईंट काय आहे तो आपण बघूया. इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट, म्हणजे इनर्शिया हा शब्द तुम्हाला आलेला आहे, तर तो इनर्शिया शब्द काय आहे तो आपण बघूया. त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय. पहा, तुम्हाला स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ओके. तर बघा, सुरुवातीलाच तुम्हाला इथं शब्द आलेला आहे इनर्शिया. इनर्शिया म्हणजे जडत्व, त्याला काय म्हणतात? जडत्व. ही एक वस्तूची प्रॉपर्टी आहे, म्हणजे ज्या वस्तू असतात त्या वस्तूला ही एक असणारी विशिष्ट अशी त्याचा गुणधर्म किंवा प्रॉपर्टी असं म्हणता येईल आपल्याला. मग इनर्शिया म्हणजे काय हे सांगण्यासाठी सुरुवातीला बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिसते की जे आपण ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा करून बघितलेलं असाल, किंवा जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही करून बघा घरामध्ये. बघा, एक्झाम्पल्स ऑफ इनर्शिया इन आवर डेली लाईफ, म्हणजे दररोजच्या दैनंदिन जीवनामधलं इनर्शियाचं सगळ्यात सोपं जर उदाहरण कुठलं सांगायचं असेल तर ते तुम्हाला सांगता येईल. आणि नंतर हा इनर्शिया म्हणजे सुरुवातीला मी जे सांगितलं की नाही तुम्हाला की फोर्स डिफाईन करत असताना किंवा बलाची व्याख्या सांगत असताना आपण काय सांगितलं होतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. की जे मी म्हणतोय की कुठलीही वस्तू स्थिर असेल तर ती स्थिर असणारी वस्तू स्वतःहून कधीही जागा सोडत नाही, कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्यावरती बल अप्लाय होत नाही. मग त्याच्याशी ह्या इनर्शियाचा संबंध कसा आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. त्याच्या अगोदर ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिसतंय बा तुम्हाला, की एक काचेचा ग्लास घेतलेला आहे, त्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या काचेच्या ग्लासवरती एक पुठ्ठा ठेवलेला आहे, बरोबर आहे. आणि या पुठ्ठ्यावरती एक कॉईन ठेवलेलं आहे, म्हणजे एक नाणं ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने रचना करून घेतल्यानंतर ज्यावेळी त्या पुठ्ठ्याला तुम्ही फ्लिप करता, म्हणजे त्या पुठ्ठ्याला जर टिचकी मारली तर पुठ्ठ्याला टिचकी मारल्यानंतर तुम्हाला काय दिसतं की पुठ्ठा हा पुढे जातो, म्हणजे जो काय कार्डबोर्ड आहे तो पुढे जातो. मग आता कार्डबोर्ड पुढे गेला तर त्याच्यावरती ठेवलेलं नाणं सुद्धा त्याच्या बरोबरीनं पुढे जायला पाहिजे होतं, परंतु तसंच का झालेलं नाहीये. तर हे लक्षात येईल तुम्हाला. तिथं काय दिसलं की कार्डबोर्ड पुढे गेला परंतु त्याच्यावर असणारी जी कॉईन होती ती कॉईन तिथंच ग्लासमध्ये पडली, बरोबर आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला सांगता येतं की टिचकी मारली आपण, जो कार्डबोर्ड स्थिर होता त्या कार्डबोर्डला मोशन मिळाली आपल्या लावलेल्या टिचकीमुळं, परंतु त्याच्यावरती असणारी जी कॉईन आहे त्या कॉईननं त्याची जी स्टेशनरी पोझिशन म्हणजे त्याची जी स्थिर अवस्था आहे ती आहे तशीच ठेवली, म्हणजे त्याला गती प्राप्त झाली नाही. मग ही जी प्रॉपर्टी आहे की टिचकी लावल्यानंतर फक्त कार्डबोर्ड पुढे गेलं, परंतु त्याच्यावर असणारी जी कॉईन आहे त्या कॉईननं त्याची असणारी स्टेशनरी पोझिशन म्हणजे त्याची असणारी त्या कॉईनची असणारी स्थिर अवस्था जी आहे त्या स्थिर अवस्था आहे असं ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे गतीला त्याने विरोध केला. त्या कॉईननं
जी काय पुठ्ठ्याला गती मिळाली तशीच त्या कॉइनला सुद्धा गती मिळाली, परंतु त्या गतीला विरोध करून त्याची आहे ती स्थिती म्हणजे स्टेशनरी पोझिशन आहे अशी मेंटेन करण्याचा त्यानं प्रयत्न केला. ती जी काही प्रॉपर्टी आहे म्हणजे एखाद्या लावलेल्या फोर्समुळं त्याला जे काही प्राप्त होणारी मोशन आहे त्या मोशनला विरोध करून अपोज करून त्याची स्टेशनरी पोझिशन आहे अशी मेंटेन करण्याची जी काही प्रवृत्ती असते, जी काही गुणधर्म किंवा जो काही गुणधर्म असतो त्याला इनर्शिया म्हणतात किंवा जडत्व म्हणतात. बा when the cardboard is flicked the coin falls into the glass, this is because the inertia of a coin. म्हणजे हे कशामुळे झालं तसं तर त्या नाण्याच्या जडत्वामुळं. म्हणजे जडत्व हा एक असा गुणधर्म आहे की जो त्याच्या आहे त्या स्थितीला मेंटेन करतो, म्हणजे त्याची जी स्थिर अवस्था होते ती आहे अशी ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा गतीला विरोध करतो, त्यालाच इनर्शिया ऑफ द कॉइन किंवा त्याची जी काय त्या कॉइनचं जडत्व असं म्हणतात. द इनर्शिया ऑफ ए कॉइन मेंटेन्स इट्स स्टेट ऍट रेस्ट. बघा इथं काय म्हणले, मेंटेन्स म्हणजे काय आहे ती मेंटेन करतो, इट्स स्टेट ऍट रेस्ट म्हणजे आहे त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती जी काय आहे ती मेंटेन करतो. अँड इट फॉल्स इन टू द ग्लास ड्यू टू द ग्रॅव्हिटी. आणि ती जी काही कॉइन आहे ती ग्लासमध्ये कशामुळे पडले तर ग्रॅव्हिटीमुळे खाली पडली. बरोबर आहे का? तर एवढंच आपल्याला सांगायचं आहे की कुठलीही वस्तू जर असेल तर ती वस्तू त्याची आहे ती गती मेंटेन करण्याचा प्रयत्न करते जोपर्यंत त्याच्यावर कोणतंही बल अप्लाय होत नाही. मग तो जो काही गुणधर्म त्या वस्तूचा किंवा ती जी काही प्रॉपर्टी असेल त्या ऑब्जेक्टची त्यालाच काय म्हणलं जातं इनर्शिया असं म्हणतात. त्याला काय म्हणतात इनर्शिया. आता आणखी एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगता येईल बा. हे मी आता ही जी काही कॉइनची पोझिशन होती ती रेस्ट पोझिशन होती. कॉइनची पोझिशन कशी होती रेस्ट पोझिशन म्हणजे स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर अवस्थेचं उदाहरण आहे. कॉइनच्या स्थिर अवस्थेचं उदाहरण आहे. समजा मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगितलं, आपण आपल्या घरी असणारा जो काही फॅन आहे तो फॅन फिरत असतो म्हणजे स्विच ऑन केल्यानंतर फॅन फिरत असतो. बरोबर. मग फॅन फिरत असताना तुम्ही अचानक जर बटन बंद केलं किंवा स्विच ऑफ केलं, स्विच ऑफ केल्यानंतर फॅन लगेच बंद होतो का रे? फॅन लगेच बंद होत नाही. फॅन बंद होतो का? नाही होत बंद. तर काय होतं थोड्या 2-3 सेकंदाने किंवा 5 सेकंदाने तो फॅन हळूहळू हळूहळू म्हणजे थोड्या वेळाने बंद होतो. म्हणजे बटन दाबले की लगेच बंद होतो का? नाही. म्हणजे तिथं सुद्धा फॅन जो आहे तो त्याची जी काय मोशनची स्थिती आहे म्हणजे स्टेट ऑफ मोशन आहे. फॅनची असणारी स्टेट कुठली आहे? स्टेट ऑफ मोशन आहे. तर ती स्टेट ऑफ मोशन तो लवकर बदलायला तयार होत नाही. म्हणजे बटन दाबले की बंद होते असं नाही, तर थोड्या वेळ तो फिरत राहतो आणि नंतर बंद होतो. म्हणजे तिथं सुद्धा स्टेट ऑफ मोशन जी आहे ती मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो किंवा आहे ती स्थिती त्याची गतीची स्थिती थोड्या वेळानं थांबते म्हणजे गतीची स्थिती मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय म्हणलेलं आहे त्या फॅन म्हणजे इनर्शिया किंवा जडत्व असं म्हणतात. ठीक आहे. बघा आता इथं त्याची डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट. टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती. काय? टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट म्हणजे काय आहे ती त्याची अवस्था. मग ती स्टेट ऑफ रेस्ट असेल किंवा स्टेट ऑफ मोशन असेल. म्हणजे काय गतीची अवस्था असेल किंवा स्थिर अवस्था असेल. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची गतीची अवस्था किंवा स्थिर अवस्था मेंटेन करण्याची जी काय त्या ऑब्जेक्टची टेंडन्सी असते किंवा जी काही प्रवृत्ती असते त्याला काय म्हणलं जातं इज कॉल्ड ॲज इट्स इनर्शिया. इज कॉल्ड ॲज इट्स इनर्शिया. बघा द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड ॲज इट्स इनर्शिया. बघा मराठीत सुद्धा आपल्याला सांगता येईल वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत किंवा त्याची स्थिर अवस्था त्याच्या स्थिर अवस्थेत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असं म्हणतात. 2 उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. इथे एक समोर उदाहरण आहे की जी काही कॉइन होती त्या पुट्ट्यावर ठेवलेली त्याची स्थिर अवस्था होती ती आहे असं त्यांनी मेंटेन केलं. किंवा त्याच पद्धतीने मी दुसरं उदाहरण सांगितलं, फिरणारा फॅन असेल स्विच ऑफ केला की तो थोडा वेळ फिरत राहतो आणि नंतर थांबतो. म्हणजे त्याची जी काही गतीची अवस्था होती ती सुद्धा त्याने मेंटेन करण्याचे प्रयत्न केले. मग ह्या दोन्हीही म्हणजे स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ मोशन ऑब्जेक्टची ती आहे अशी मेंटेन करण्याची जी काही टेंडन्सी असते द टेंडन्सी ऑफ दॅट अन ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड एज इट्स इनर्शिया. आणखी एकदा डेफिनेशन बघा. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. जडत्व. म्हणजे आता मी परत आणखी आपल्या फोर्सच्या डेफिनेशन कडे जातो. म्हणजे बलाची व्याख्या आपण काय सांगितली होती. बल म्हणजे कुठली गोष्ट की कुठलीही स्थिर वस्तू असेल तर त्या स्थिर वस्तूला आपण प्रत्यक्ष बल लावल्याशिवाय
ती वस्तू गतिमान होत नाही, किंवा गतिमान असणारी वस्तू ती सुद्धा फिरतच राहते जोपर्यंत त्याच्यावरती बल लावत नाही. मग आता फिरणारा फॅन थोड्या वेळानं बंद का पडतो, की त्याच्यामध्ये असणारे जे काही बेरिंग असतील ते बेरिंग आणि त्याच्यामध्ये जे काही घर्षण बल निर्माण होतं त्यामुळे थोड्या वेळानं फिरत फिरत जाऊन नंतर थांबतो. किंवा रस्त्यावरून आपण एखादा चेंडू टाकला तर तो गरंगळत जातो आणि थोड्या वेळ थांबतोच, बरोबर आहे, कारण तिथं फ्रिक्शन फोर्स असतं. म्हणजे आपण इथं आता जडत्व शिकतोय, त्या जडत्वाचा सुद्धा फोर्सशी संबंध आहे. म्हणजे इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजेच काय, एखाद्या वस्तूची असणारी स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था आहे अशी मेंटेन करण्याची जी काही त्याची प्रवृत्ती असते त्याला काय म्हणलं जातं, त्या वस्तूचं जडत्व. आणखी एकदा डेफिनेशन, द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. एक्झिस्टिंग स्टेट म्हणजे काय, त्याची असणारी पूर्वीची स्थिती, मग ती स्टेट ऑफ रेस्ट असो किंवा स्टेट ऑफ मोशन असो, त्याला त्या वस्तूचं जडत्व म्हणतात. पुढं आता आपण टाइप्स ऑफ इनर्शिया बघूया. म्हणजे ह्या जडत्वाचे 3 प्रकार आहेत, टाइप्स ऑफ इनर्शिया. मग कुठले 3 प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. आता ह्या शब्दावरूनच तुम्ही डेफिनेशन तयार करायची, फक्त शब्द बदलतोय. स्टेट ऑफ रेस्ट हा शब्द आलाय बघ, म्हणजे त्याची स्थिर अवस्था, स्थिर अवस्थेचं जडत्व, त्याला काय म्हणायचं, स्थिर अवस्थेचं जडत्व. दुसरं काय असणार, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ मोशन, म्हणजे काय, गतीचं जडत्व, त्याला काय म्हणायचं, गतीचं जडत्व. इथं काय, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ मोशन, आणि तिसरं जे आहे ते दिशेच्या संबंधित आहे, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ डायरेक्शन किंवा इनर्शिया ऑफ डायरेक्शन. आता पहिलं आपण बघूया, बघा टाइप्स ऑफ इनर्शिया मध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. आता इथं काय येणार, फक्त आहे तीच डेफिनेशन येणार, आणि काय येणार, जसं आपण मगाशी सांगितलं होतं की द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इट्स स्टेट ऑफ रेस्ट अँड स्टेट ऑफ मोशन. त्याच्याऐवजी स्टेट ऑफ मोशन फक्त जाणार, कारण स्टेट ऑफ मोशनची डेफिनेशन आपण वेगळी सांगूया. इथं फक्त काय येणार, स्टेट ऑफ रेस्ट येईल. बघा, an object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. म्हणजे त्या वस्तूच्या ठराविक गुणधर्मामुळे त्याची जी असणारी स्थिर अवस्था आहे ती स्थिर अवस्था त्याची चेंज करत नाही. ती जी काय प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणलं जातं, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. बघा काय म्हणतोय मी, an object in the state of rest, an object in the state of rest cannot change its state of rest. म्हणजे त्याची जी असणारी स्थिर अवस्था आहे ती चेंज करत नाही, ड्यू टू इट्स इनहरंट प्रॉपर्टी, म्हणजे त्याच्याकडे असणारी जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला आपण इनर्शिया म्हणतो, त्या प्रॉपर्टीमुळे त्याची स्टेट ऑफ रेस्ट हा चेंज करत नाही. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज द इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. बघा मराठीत विराम अवस्थेतील जडत्व, त्याला काय म्हणले, स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे विराम अवस्थेतील जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपली विराम अवस्था किंवा त्या आपल्या विराम अवस्थेतील बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. त्यास काय म्हणतात, विराम अवस्थेचे जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ आता इथं फार सुंदर उदाहरण आहे बा, तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतंय. आता या स्टेट ऑफ रेस्टचं आणखी एक चांगलं उदाहरण, आता बस मधून जात असताना सगळे बसमधले जे पॅसेंजर असतात ते स्थिर बसलेले असतात, बरोबर आहे, परंतु सुरू व्हायच्या अगोदर स्थिर असतात. ज्यावेळी बस अचानक सुरू होते त्यावेळी काय होतं सांगा, बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी काय होतात, म्हणजे आपण असं बसलेलो असतो सीटला न टेकता समजा बसलेलो असेल, आणि ज्यावेळी बस अचानक सुरू होते, अचानक सुरू झालं की पॅसेंजर काय होतं, असं मागं जातो, मागं फेकला जातो. बा द बस मूव्स सडनली, द पॅसेंजर जर्क बॅकवर्ड. म्हणजे बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात, प्रवासी काय होतात, मागच्या दिशेने फेकले जातात. हे सुद्धा उदाहरण बघा, म्हणजे त्या पॅसेंजर किंवा ते जे काही प्रवासी असतात त्या प्रवाशांची स्थिती कुठली होती, विराम अवस्था होती, परंतु बस अचानक सुरू झाल्यामुळं माग बॅकवर्ड दिशेला माग फेकले गेले. म्हणजेच काय, त्याची जी विराम अवस्था होती ती विराम अवस्थेमध्ये ते चेंज करायला ती प्रवासी त्यांची जे काही त्या प्रवाशांकडे असणारं जे काही जडत्वाचा गुणधर्म आहे त्यामुळे ते मेंटेन करू शकले नाही, त्यामुळे ते मागं गेले. म्हणजे आहे ती स्थिती त्याची मेंटेन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते मागं सरकले गेले. हे उदाहरण तुम्हाला विराम अवस्थेतील जडत्वाचं सांगता येईल. आता तुम्ही मला इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ मोशनची डेफिनेशन कशी तयार करता येईल सांगा, फक्त इथे काय बदलणार आहे सांगा, अन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट, स्टेट ऑफ रेस्टच्या ऐवजी काय येईल, स्टेट ऑफ रेस्टच्या ऐवजी स्टेट ऑफ मोशन येईल, बरोबर. अन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इट्स, तिथे सुद्धा परत स्टेट ऑफ रेस्टच्या ऐवजी मोशन, म्हणजे त्याची जी काय गतिमान अवस्था आहे ती बदलायला तयार नसेल. अन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ
motion cannot change its state of motion due to inherent properties. This property is called as inertia of motion. हे आपण बघूया. हे लक्षात आलं का बघा तुम्हाला? इनर्शियाचा पहिला टाइप लक्षात आला. इनर्शिया ऑफ दी स्टेट ऑफ रेस्ट मध्ये त्याची स्टेट ऑफ रेस्ट चेंज करत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे विराम अवस्था जर बदलायला तयार नसेल तर ते जे जडत्व असतं त्याला विराम अवस्थेचं जडत्व म्हणतात. आणि हे उदाहरण बस मध्ये लक्षात ठेवा की स्थिर अवस्थेत बसलेले असतात, अचानक बस सुरू झाली की मागे सरकले जातात प्रवासी. आता इनर्शिया ऑफ मोशन बघा. इनर्शिया ऑफ मोशन जसं मागाशी मी सांगितलं, द इनरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन, आलं का? ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज. त्याची गतिमान अवस्था बदलत नाही, त्याला काय म्हणायचं? इनर्शिया ऑफ मोशन. मराठीमध्ये गतीचं जडत्व म्हणतात त्याला. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही, त्यास गतीचे जडत्व म्हणतात. म्हणजे गतीची अवस्था, त्याची गतिमान अवस्था ती बदलायला तयार नसेल तर त्यावेळेचं जे जडत्व असतं त्याला इनर्शिया ऑफ मोशन म्हणतात किंवा गतीचं जडत्व. आता इथं काय उदाहरण आहे बघा, बरोबर उलट उदाहरण घ्या. जसं मगाशी आपण काय सांगितलं होतं की प्रवासी बसलेले असतात पुढे व्यवस्थित आणि बस अचानक सुरू झाली की प्रवासी मागे झुकले जातात. आता बरोबर मोशन मध्ये बस गतिमान आहे, समजा बस गतिमान आहे आणि पुढे एखादं काहीतरी आडवं आलं असेल बसला किंवा वाहनाला, तर ड्रायव्हर काय करतो? ब्रेक दाबतो. ब्रेक दाबल्या दाबल्या काय होतं सांगा? आपण काय होतो? पुढे झुकतो. काय होणार? आपण पुढे झुकणार आहे. तर हे जे उदाहरण आहे ते कशाचं उदाहरण आहे? गतीच्या जडत्वाचं उदाहरण आहे, इनर्शिया ऑफ मोशन. बा फॉर एक्झाम्पल अ रिव्हॉल्विंग, आता इथं फॅनचं सुद्धा उदाहरण सांगता येईल, मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इव्हन आफ्टर इट स्विच्ड ऑफ. म्हणजे फॅन गतीमध्ये फिरत असतो, जरी बटन बंद केलं तरी सुद्धा थोड्या वेळ फॅन तसाच फिरत राहतो. आणि दुसरं उदाहरण काय आहे? पॅसेंजर्स सिटिंग इन द रनिंग बस गेट अ जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप्स. म्हणजे एखादी गतिमान असणारी बस आहे आणि अचानक त्या बसच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला असेल तर ब्रेक दाबल्यानंतर जे पॅसेंजर असतात ते पुढच्या बाजूला झुकतात. हे इनर्शिया ऑफ मोशनचं उदाहरण आहे. दोन टाइप्स आपण बघितले, एक इनर्शिया ऑफ रेस्टचं बघितलं आणि दुसरं इनर्शिया ऑफ मोशन बघितलं. म्हणजे इनर्शिया ऑफ रेस्ट मध्ये स्टेट ऑफ रेस्ट मेंटेन करते आणि इनर्शिया ऑफ मोशन मध्ये स्टेट ऑफ मोशन मेंटेन करते. आता तिसरा जो टाइप आहे तो तिसरा टाइप आपण बघूया, डायरेक्शनल इनर्शिया म्हणजे दिशेचं जडत्व. एक स्टेट ऑफ रेस्ट आहे, स्टेट ऑफ मोशन आहे, तिसरं काय आहे? डायरेक्शन म्हणजे दिशा सुद्धा महत्वाची आहे. बघा डायरेक्शनल इनर्शिया मध्ये काय सांगता येतं? द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट, द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन. म्हणजे स्टेट ऑफ मोशन मध्ये तर ऑब्जेक्ट आहेच, ती सुद्धा मोशनची जी काही स्टेट आहे ती सुद्धा मेंटेन करण्याची प्रयत्न करतोय, परंतु त्याच पद्धतीनं स्टेट ऑफ मोशन त्या मोशनची डायरेक्शन सुद्धा चेंज करत नाही. त्यावेळी असणारे जे इनर्शिया असते त्याला डायरेक्शनल इनर्शिया म्हणतात किंवा दिशेचं जडत्व म्हणतात. डायरेक्शनल इनर्शिया, द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन. म्हणजे ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टच्या मोशनची डायरेक्शन चेंज करायला तयार नाहीये किंवा तयार होत नाही, ती जी काही त्याची इनहरंट प्रॉपर्टी आहे त्या ऑब्जेक्टची त्याला डायरेक्शनल इनर्शिया म्हणतात. मराठीत बघा, दिशेचं जडत्व वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही. म्हणजे उदाहरण लक्षात ठेवा, सायकल गतिमान आहे, त्या गतिमान सायकलची दिशा न बदलणे. किंवा इथं उदाहरण चांगलं आपल्याला घेता येईल बा, ज्यावेळी बसमधून प्रवास करत असताना बस ज्यावेळी एखादा घाटामध्ये किंवा एखादा टर्न असेल तर त्या टर्न मध्ये ज्यावेळी टर्न बस घेत असते किंवा वळण घेत असते त्यावेळी त्यातले प्रवासी सुद्धा काय होतं सांगा? ज्या दिशेला वळण घ्यायचंय त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात बा. समजा इथं आता आत प्रवासी बसलेत आणि ह्या दिशेला वळण घ्यायचंय तर प्रवासी सुद्धा ह्या दिशेला जायला पाहिजे, परंतु प्रत्यक्षात काय होतं? प्रवासी आपल्याला अनुभव येतो बघा गाडीत बसल्यानंतर, ज्यावेळी एखाद्या टर्नला आपण ज्या दिशेला ते वाहन टर्न घेतं त्या दिशेच्या विरुद्ध दिशेने आपण पुढे जर आतल्या बसमध्ये किंवा त्या वाहनामध्ये विरुद्ध दिशेला फेकलो जातो. म्हणजे तिथं सुद्धा काय आहे, त्याची जी काय डायरेक्शन ऑफ मोशन आहे ती डायरेक्शन ऑफ मोशन चेंज होत नाही. त्याला काय म्हणलं जातं? डायरेक्शनल इनर्शिया म्हणतात. दिशेचं जडत्व वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ते आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात. बघा इथे एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल, इफ अ व्हेइकल इन मोशन along a straight line suddenly turns, the passengers sitting in it are thrown opposite to the direction of turning.
म्हणजे सरळ एक वाहन चाललंय किंवा बस चाललेली आहे सरळ रस्त्याने आणि अचानक जर वळण आलं तर ज्या दिशेला वळण ते वाहन घेतं त्या वळणाच्या विरुद्ध दिशेला आतले प्रवासी थोडे बाजूला फेकले जातात. तर असे हे इनर्शियाचे 3 टाइप्स आहेत. कुठले 3 टाइप्स आहेत बघा इनर्शियाचे? एक इनर्शिया ऑफ रेस्ट, एक इनर्शिया ऑफ मोशन आहे आणि तिसरं डायरेक्शनल इनर्शिया आहे. आणि इनर्शिया म्हणजेच काय सांगितलं आपण? वस्तूची त्याची स्टेट ऑफ रेस्ट असेल किंवा स्टेट ऑफ मोशन असेल ती आहे अशी मेंटेन करण्याची त्या वस्तूची जी काय प्रॉपर्टी असते किंवा टेंडन्सी असते त्याला इनर्शिया म्हणतात. इनर्शिया ऑफ रेस्ट मध्ये काय सांगता येतं? त्या वस्तूची स्टेट ऑफ रेस्ट पोझिशन मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि इनर्शिया ऑफ मोशन मध्ये काय? द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट अँड इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज. म्हणजे त्या ऑब्जेक्टची स्टेट ऑफ मोशन चेंज होत नसेल तर त्यावेळेचं इनर्शिया आहे इनर्शिया ऑफ मोशन असतं. आणि डायरेक्शनल इनर्शिया मध्ये कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन, दॅट इज कॉल्ड एज डायरेक्शनल इनर्शिया. तिन्हींचे एक्झाम्पल बघितले. इनर्शिया ऑफ रेस्टचं एक्झाम्पल, बसलेले प्रवासी अचानक बस सुरू झाली की मागे फेकले जातात आणि ज्यावेळी बस गतिमान असेल त्यावेळी त्याच्यामध्ये असणारे प्रवासी ब्रेक मारल्यानंतर पुढे झुकतात. हे इनर्शिया ऑफ मोशनचं उदाहरण आहे. आणि डायरेक्शनल मध्ये काय? अचानक टर्न ज्यावेळी घेतो त्या टर्नच्या बरोबर विरुद्ध दिशेला आतले प्रवासी थोडे बाजूला झुकतात. तर हे तिन्ही इनर्शियाचे आपण टाईप बघितलेले आहेत. इनर्शिया म्हणजे काय बघितलं? इनर्शियाचे 3 टाईप बघितले. आता